कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ परिसरात प्राध्यापक, शिक्षक, क्लार्क आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी एकूण 178 सदनिका आहेत. 5 प्रकाराच्या वर्गीकरणामध्ये बांधलेल्या या सदनिका आता जुन्या झाल्यात. एकूण 178 पैकी केवळ 67 सदनिका सध्या वापरात आहेत, तर 49 सदनिकांचा वापर अध्यासन किंवा अन्य कारणासाठी होतो. बहुतांश प्राध्यापक किंवा शिक्षक विद्यापीठाच्या आवारात असलेल्या घरांमध्ये राहत नाहीत. त्यापेक्षा शासनाकडून मिळणारा गले लठ्ठ घरभाडे भत्ता घेऊन स्वतःचं घर विकत घ्यायचं आणि त्याचा EMI भरायचा, अशीच पद्धत आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं आता सदनिका मोकळ्या पडून ठेवण्यापेक्षा त्या पाडून तिथं गरजेनुसार वसतिगृह किंवा अन्य अभ्यास विभाग सुरू करणं आवश्यक आहे. एकीकडे लोकांना राहायला घर नाही आणि दुसरीकडे शिवाजी विद्यापीठात असलेल्या घरांमध्ये राहायला माणसं नाहीत. 40 ते 50 वर्षापूर्वी बांधलेल्या विद्यापीठातील बहुतांश स्टाफ क्वार्टर्स सध्या धुळखात पडून आहेत. मुळात इथल्या अनेक घरांची रचना अत्यंत जुनी आहे आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शिवाय ही घरं वर्षानुवर्ष मोकळी राहिल्यानं त्यांची दुरावस्था झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आवारात एकूण 178 सदनिका आहेत. 500 ते 1000 चौरस फुटापर्यंतच्या या सदनिकांची ABCDF अशी वर्गवारी आहे. या 178 पैकी केवळ 67 सदनिकांमध्ये सध्या विद्यापीठाचे कर्मचारी राहतात. त्यातही नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी हेच प्रामुख्यानं विद्यापीठांच्या सदनिकांचा वापर करतात. प्रोफेसर किंवा रीडर यांच्यासाठी असलेल्या 80% सदनिका रिकाम्या आहेत. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत शासनाकडून गले लठ्ठ घरभाडे भत्ता मिळतो. अगदी 30 ते 50 हजार रुपयांपर्यंत घरभाडे भत्ता मिळत असल्यानं बहुतेक प्रोफेसर शहरात घर विकत घेतात आणि त्याचा EMI फेडतात. त्यामुळे नोकरी संपली तरी घर स्वतःच्या नावावर झालेलं असतं. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आता शिवाजी विद्यापीठानंही आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याची गरज आहे. मुळात विद्यापीठातील सुमारे 49 सदनिकांमध्ये विविध प्रकारची अध्यासनं, कार्यालय सुरू झाली आहेत, तर 8 सदनिकांचा गोदामासारखा वापर होतोय. विद्यापीठाला जागेला तोटा नाही, त्यामुळं गरज नसतानाही अध्यासनांना नको इतकी मोठी जागा दिली आहे. या बैठ्या घराऐवजी जर बहुमजली इमारती उभारल्या तर अन्य जागेचा योग्य कारणासाठी वापर करता येईल. सध्या ज्या कारणासाठी विद्यापीठानं या सदनिका बांधल्या त्या कारणासाठी 50%च वापर होतोय. त्यामुळं काळाची गरज ओळखून विद्यापीठ प्रशासनानं सदनिकांबद्दल योग्य आणि व्यवहार्य निर्णय घेणं गरजेचं आहे.